सध्या लाईफस्टाईल करेक्शन बद्दल बरंच बोललं जात आहे आणि लाईफस्टाईल हेल्दी करून देण्यासाठी अगदी लाईफस्टाईल कोचिंग सुद्धा अवेलेबल आहे. पण नक्की कसं करायचं असतं लाईफस्टाईल करेक्शन आणि मुळात का करायचं ते? नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. बरेचदा 40शी नंतर ब्लड प्रेशर वाढलं, कोलेस्ट्रॉल वाढले किंवा शुगर वाढली की डॉक्टर औषधांच्या आधी लाईफस्टाईल करेक्शनचा सल्ला देतात. मग बऱ्याच जणांना वाटतं की तेलकट खाणं बंद करायचं, गोड पदार्थ बंद करायचे आणि थोडा वेळ चालायला जायचं म्हणजे झालं लाईफस्टाईल करेक्शन. पण एवढ्यापुरतंच मर्यादित आहे का ते? तर तसं अजिबात नाहीये. त्यासाठी आधी आपण लाईफस्टाईल म्हणजे काय ते नीट समजून घेऊयात. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करता? दिवसभरात काय खाता, काय पिता, किती वेळा खाता, कुठले पदार्थ खाता, रात्री किती वाजता झोपता, सकाळी किती वाजता उठता, रात्री झोपेतनं मध्येच जाग येते का, खूप स्वप्न पडतात का, सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतं का, तुम्हाला ड्रिंकिंग, स्मोकिंग यासारख्या काही सवयी आहेत का, तुम्ही दिवसभरात स्क्रीन किती वेळ बघता, स्क्रीनवर काय बघता, घरातल्या लोकांबरोबर तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, दिवसभरात तुम्ही किती वेळा हसता, घराच्या बाहेर ऑफिसमधले कलिग्स किंवा मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर तुमचं रिलेशन कसं आहे किंवा अनोळखी लोकांबरोबर तुम्ही कसे वागता, मानसिक ताणतणावांचं प्रमाण तुमच्या आयुष्यात किती आहे, आर्थिक रिलेशनशिप्समध्ये किंवा कामाचा ताण किती प्रमाणात आहे आणि तुम्ही ते कसं डील करता, या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश हा लाईफस्टाईलमध्ये होत असतो. थोडक्यात तुमचा आहार, विहार, आचार, विचार ह्यांच्या सवयी म्हणजेच तुमची लाईफस्टाईल. मग आता का करायचं लाईफस्टाईलमध्ये करेक्शन? कशासाठी बदलायची ही लाईफस्टाईल? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्हाला होणाऱ्या आजारांचं मूळ हे तुमच्या जीवनशैलीमध्ये म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असतं, तेव्हा लाईफस्टाईल करेक्शन करणं हे अतिशय गरजेचं ठरतं. सध्या सहज आढळून येणाऱ्या अनेक मेटाबॉलिक डिसऑर्डर्सचा उगम हा जीवनशैलीत झालेल्या बदलांमध्येच आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे काय? तर आपल्या चयापचय प्रक्रियेत काही बिघाड होतात आणि त्यामुळे जी लक्षणं किंवा जे विकार उत्पन्न होतात त्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असं म्हणतात. कुठले विकार असतात हे? तर ब्लड प्रेशर वाढणं, शुगर लेवल्स वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, युरिक ॲसिड वाढणं, थायरॉइड डिसऑर्डर्स, वजन वाढणं, PCOS यासारखे आणि इतरही अनेक विकार आहेत ज्यांना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असं म्हटलं जातं. आता या सगळ्या विकारांसाठी औषधं नाही आहेत का? तर नक्कीच आहेत. आणि औषधांमुळे लक्षणंही कमी होतात, आयुष्याला असणारा धोका कमी होतो. पण कुठलीच औषधं ह्या विकारांच्या मुळाशी असलेल्या कारणापर्यंत जात नाहीत. कारण हे विकार होण्याची मूळ कारणं ही आपल्या जीवनशैलीमध्येच आहेत. आणि म्हणूनच जेव्हा जीवनशैलीमध्ये बदल केले जातात तेव्हा ह्या लक्षणांची तीव्रता कमी होते. आणि या मेटाबॉलिक डिसऑर्डर्समुळे लॉंग टर्ममध्ये शरीराच्या आत जे डॅमेज होतं ते डॅमेज सुद्धा लाईफस्टाईल चेंजमुळे, करेक्शनमुळे कमी होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे औषधांवर जे अवलंबून राहणं आहे आपलं, जो डिपेंडन्स आहे तो ह्या लाईफस्टाईल करेक्शनमुळे अगदी कमी करता येतो. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कसं करायचं लाईफस्टाईल करेक्शन? तर हे अगदी सोपं आहे. ज्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला हे विकार होत आहेत त्या सवयी आयडेंटिफाय करायच्या आणि त्या हळूहळू कमी करत जायच्या आणि त्याच्याऐवजी चांगल्या सवयी म्हणजे हेल्दी हॅबिट्स आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये हळूहळू वाढवत न्यायच्या. आणि आपल्याला हे बदल करायचे आहेत ते आहार, व्यायाम, झोप आणि मानसिक ताणतणावांचं नियोजन ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टींमध्ये. आहारात बदल करायचं असं म्हटलं की खूप सल्ले मिळतात. चहा बंद करा, कॉफी बंद करा, भात खाऊ नका, साखर बंद करा, पोळी बंद करा. आता इतकं सगळं एकदम बंद करता येतं का? जेव्हा आपण अचानक खूप सारे बदल करायला लागतो ना तेव्हा ते बदल फार काळ टिकत नाहीत. तुम्ही कधी एखादं स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलं असेल ना तर ते आठवून बघा. फार तर 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना याच्यावर आपण ते फॉलो करू शकत नाही. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. जेव्हा आपल्याला लाईफस्टाईलमध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करायचे असतात तेव्हा लॉंग टर्म टिकणारे बदल गरजेचे असतात. आणि लॉंग टर्म टिकण्यासाठी स्टेप बाय स्टेप जेव्हा आपण बदल करतो, हळूहळू बदल करतो, तेच बदल हे जास्त काळ फॉलो करता येण्यासारखे असतात. आहाराच्या बाबतीत सोप्या गोष्टींपासून सुरुवात करा. जर तुमच्या जेवणाच्या वेळा नियमित नसतील
तर आधी त्या नियमित करण्यासाठी प्रयत्न करा. जेव्हा खाण्याच्या वेळा नियमित होतात, त्यामुळे रॅन्डम स्नॅकिंग थांबतं, ओव्हर इटिंग कमी होतं. त्यामुळे सुरुवात ही जेवणाच्या वेळा नियमित करण्यापासून करा. जर तुम्ही दिवसातून चहा कॉफी जास्त वेळा घेत असाल, तर हळूहळू ते कमी करण्यासाठी प्रयत्न करा. समजा जर तुम्ही दिवसातून 4 वेळा चहा किंवा कॉफी घेत असाल, तर पहिले 2 आठवडे 4च्या ऐवजी फक्त 3 कप घ्या. 2 आठवडे हे जमलं की मग त्यानंतरच्या पुढच्या आठवड्यात 3च्या ऐवजी अजून 1 कप कमी करा आणि 2 कप चहा किंवा कॉफी घ्या. हेही जर जमलं तर एका महिन्यात तुम्ही तुमच्या चहा कॉफीच्या प्रमाणात 50% रिडक्शन केलं असेल, जे खरंच खूप चांगलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बऱ्याच गोष्टी कमी करू शकता. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही चहा किंवा कॉफी कमी करता किंवा इतर कुठली गोष्ट कमी करता, तेव्हा त्याचा शरीरावर आणि मनावर सुद्धा ताण येत नाही. त्यानंतर हळूहळू हेल्दी ऑप्शन्स खाण्यात ऍड करा. म्हणजे जर तुम्ही दोन्ही वेळेला पोळी खात असाल, तर एक वेळ भाकरी ऍड करून बघा. संध्याकाळी चहाबरोबर बिस्किट किंवा तेलकट काही खाण्याची सवय असेल, तर त्याऐवजी खाकरा किंवा मुरमुरे, मखाणा यासारखं काहीतरी खाण्याची सवय करून बघा. किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी एखादं फळ, ड्रायफ्रुट्स यासारखं काहीतरी ऍड करायचा प्रयत्न करा. आणि हे सगळे बदल एका वेळी एक या पद्धतीने करा. म्हणजे कुठला तरी एक बदल एका आठवड्यात करा आणि तो आठवडा पूर्ण कन्सिस्टंटली ते फॉलो करायचा प्रयत्न करा. दिवसातून 3 किंवा 4 वेळा खाण्याचा प्रयत्न करा. सतत जेव्हा आपण खात राहतो ना, तेव्हा इन्सुलिन स्पाइक्स खूप वाढतात आणि इन्सुलिन स्पाइक्स वाढले की इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. त्यामुळे शक्यतो 3 किंवा 4 वेळाच खाण्याचा प्रयत्न करा. आपल्या खाण्यात पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड किती प्रमाणात आहे ते ऑब्झर्व करा. म्हणजे दिवसातून, आठवड्यातून आपण किती वेळा बिस्किट्स, बेकरी फूड्स, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा रेडी ज्युसेस हे सगळं आपण किती वेळा घेतो याचा अंदाज घ्या आणि ठरवून हळूहळू हे पदार्थ कमी करण्यावर भर द्या. आपले जे आवडते पदार्थ असतात, पावभाजी, मिसळपाव, बटाटा वडा, भजी किंवा बाहेरचे काही पदार्थ, मग हे पूर्ण बंद करायचे का? ह्या सगळ्या पदार्थांसाठी 80-20 रूल फॉलो करायला हरकत नाही. म्हणजे तुमच्या आहारातले 80% पदार्थ जर पौष्टिक असतील, हेल्दी असतील, तर आवडीचे पदार्थ 20% प्रमाणात खायला हरकत नाही. म्हणजे जर आठवड्यातून 6 दिवस तुम्ही पौष्टिक अन्न खात असाल, तर आठवड्यातला 1 दिवस म्हणजे रविवार धरा, तर त्या एका दिवशी तुमच्या आवडीचे पदार्थ खाल्ले तर हरकत नाही. त्यातही तुम्हाला जर काही पथ्य सांगितलेलं असेल, काही पदार्थ अवॉइड करायला सांगितलेले असतील, त्याचं भान ठेवूनच हा नियम फॉलो करा. आणि हा नियम कन्व्हिनियन्ससाठी आहे, सोयीसाठी आहे, हे लक्षात ठेवायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माइंडफुल इटिंगकडे लक्ष द्या. म्हणजे काय, तर खाताना कुठलाही स्क्रीन बघू नका. पूर्ण लक्ष आपण काय खातोय तिकडे द्या. जेव्हा आपण लक्षपूर्वक खात असतो, तेव्हा खाण्याचं समाधान तर मिळतंच, पण ब्रेनला सुद्धा आपलं पोट भरलंय की नाही ह्याचा सिग्नल लवकर देता येतो आणि त्यामुळे ओव्हर इटिंग टळतं. थोडक्यात काय, तर आपण काय खातोय आणि का खातोय याबद्दलचा आपला अवेअरनेस आपल्याला वाढवत न्यायचा आहे. म्हणजे मी आता जे काही खातोय ते माझ्या शरीरासाठी गरजेचं आहे, आवश्यक आहे की हानिकारक आहे. आणि का खातोय याचा अर्थ काय, तर आता मी भूक लागल्यामुळे खातोय की मला बोर होतंय म्हणून, टीव्ही बघताना काहीतरी खायला हवंय म्हणून किंवा सगळेच खातायत म्हणून, अशा कुठल्या तरी कारणाने खातोय. ह्या 2 गोष्टींबद्दल जेव्हा आपण जागरूक व्हायला लागतो, तेव्हा आपल्या आहाराबद्दलच एकंदरीत आपला अवेअरनेस वाढायला लागतो. मी आता काय खातोय आणि का खातोय ह्याबद्दल जागरूक होण्याचा प्रयत्न करा. आहारात बदल करणं म्हणजे मन मारून जगणं असा अर्थ अजिबात नाहीये. जेव्हा हेल्दी आहार घेणं, पौष्टिक आहार घेणं हा आपल्या जीवनशैलीचा भाग बनतो, तेव्हा ते तितकंसं अवघड वाटत नाही किंवा त्रासदायकही वाटत नाही. भविष्यात होणाऱ्या आजारांच्या खर्चाची सोय जशी आपण तरुणपणीच मेडिक्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंट करून करतो, तसंच चांगली जीवनशैली, चांगल्या सवयी हे भविष्यात आपलं आरोग्य चांगलं राहावं ह्यासाठीची एक ही इन्व्हेस्टमेंट आहे, हे लक्षात घ्या. आणि ही इन्व्हेस्टमेंट जितक्या लवकर कराल तितकं जास्त आरोग्य चांगलं राहील, हे नक्की. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण व्यायाम, झोप आणि स्ट्रेस ह्यांच्या नियोजनामध्ये
कुठल्या चांगल्या सवयी आपल्याला ऍड करता येतील याविषयी जाणून घेणार आहोत. ते व्हिडिओज नक्की बघा. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.